तुम्हाला गोळ्या खाऊन रक्त वाढवायचे नसेल तर काही नैसर्गिक पद्धतीने तुम्ही रक्त वाढवू शकता. ऑक्सिजनचा प्रवाह योग्य ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील रक्तप्रवाह एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आहार घेतल्यास रक्तभिसरण व्यवस्थित होते. जेव्हा शरीरामध्ये रक्ताची कमी होऊ लागते तेव्हा नवीन आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण नियमित असणे आवश्यक आहे. यासाठी शरीरास आवश्यक असलेले सर्व पोषक घटकांमध्ये समावेश करणे आवश्यक असते. आज आपण घरगुती पद्धतीने रक्त वाढण्यासाठी उपाय करू शकतो हे पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही घरी उपलब्ध होणाऱ्या काही घटकांचा वापर रक्तवाढीसाठी करू शकता. चला तर मग पाहूया ते घटक कोणते आहेत. 1. सफरचंद आणि बीट नियमितप्रमाणे तुमच्या आहारात असू द्या. सफरचंदाचा ज्यूस नियमित प्यावा. हा तुमचा रक्तवाढीसाठी उत्तम उपाय होऊ शकतो. सफरचंदाच्या ज्यूसामध्ये शक्य असल्यास एखादा चमचा मधही टाकू शकता. रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मधही गुणकारी आहे. 2. डाळिंब, अंजीर, सफरचंद, जर्दाळू हे रक्तवाढीसाठी उपयुक्त ठरणारी काही फळे आहेत. डाळिंब किंवा डाळिंबाचा ज्यूस आजारापासून दूर ठेवतो. डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरातील रक्तवाढीसाठी ही फळे खूप फायदेशीर ठरतात. 3. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर यात असलेले आयर्नमुळे तो फायदेशीर मानला जातो. तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकार सेवन करू शकतात. उदा. लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा इत्यादी. याशिवाय आवळा कच्चा आणि उकडलेल्या स्वरूपातही खाल्ला जातो. दररोज फक्त एक आवळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला भरपूर फायदा होऊ शकतो असंही म्हटलं जातं. 4. सर्व ड्रायफ्रूटमध्ये लोह आढळते. आपण मनुक्यामध्ये बोललो तर लोहासोबतच तांबे म्हणजेच कॉपर, व्हिटॅमिन सी आढळतात. रक्ताच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी 8 ते 10 मनुके रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. याचा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल. 5. बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्त वाढण्यासाठी रोज 1 कप बीटाचा रस करून प्यावा. त्यामुळे तुमचे रक्त वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही फ्रेश राहाल. 6. लहान परंतु उपयुक्त अशा सूर्यफूल बियामध्ये अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ असतात. सूर्यफूल बियाणे रक्तवाढीचे उपयोगी आहेत. यामध्ये असणारे प्रथिने, फायबर, फायटोकेमिकल्स, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन्स ई जास्त प्रमाणात असतात. हा मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने सूर्यफूल बियामध्ये रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. मीठ, मसाले आणि केमिकल लावलेल्या सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यानंतर रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 7. दररोज नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिन व्यवस्थित राहते व तसेच केस गळणे यासारख्या समस्याही दूर होतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यापासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. नारळाच्या पाण्यात 94% पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 8. केळामध्ये असणारे प्रथिने, लोह आणि खनिजे शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात. हे सर्व ऋतूमध्ये आढळणारे फळ आहे. केळी पोषक तत्वांना युक्त असतात, ज्यामुळे एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून वापरला जातो. यामध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. याशिवाय यामध्ये स्टार्च असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. 9. शरीरात लोहाची कमतरता दूर होण्यासाठी पालक, मोहरी, मेथी, कोथिंबीर, पुदिना, ब्रोकोली, कोबी, सोयाबीन, काकडी खा. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारामध्ये अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करा. पालकच्या पानामध्ये सर्वाधिक लोह असते. 10. तुम्ही मिठाईचे शौकीन असाल तर सर्वप्रथम आहारातून साखर काढून टाका. त्या जागी गुळाचा समावेश करा. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गुळाच्या फक्त एका तुकड्याने तुमची शरीराला दिवसभरात असलेली आयर्नची मागणी पूर्ण होऊ शकते.
तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर साखरेऐवजी गुळाचा समावेश करा, कारण त्याचाच तुमच्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.